शिवसेना उद्धव गुट ने कल्याण लोकसभा क्षेत्र से दी वैशाली दरेकर को उम्मीदवारी। मौजूदा सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे किस चुनाव चिन्ह से लड़ेंगे, तीर कमान या कमल, सस्पेंस अभी भी बरकरार। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। देश में लोकसभा चुनाव घोषित हो चुके हैं। एक तरफ एनडीए और दूसरी तरफ इंडिया, ये दोनों गठबंधन जो है भाजपा प्रणीत एनडीए को तगड़ी चुनौती देने के लिए पूरी तैयारी कर रहे हैं। मगर कहीं एनडीए में सीटों का पेच फंसा हुआ है तो कहीं इंडिया में दोनों गठबंधनों में कई सीटों को लेकर माथापच्ची चल रही है। खास करके महाराष्ट्र में जैसे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गुट, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट और राष्ट्रीय समाज पक्ष, ऐसी छोटी मोटी पार्टियां, आरपीआई वगैरह सब इस महायुति में शामिल है। आरपीआई आठवले गुट एक तरफ नाराज है, शिरडी की जगह उन्हें नहीं दी गई है, वो सीट उन्हें नहीं दी गई है। उसी तरह से सबसे चुनावी चरणों में आखिरी चरण में जो मुंबई, ठाणे आदि के चुनाव होने वाले हैं, तो इन चुनावों को लेकर के दो सीटें ऐसी है, कल्याण लोकसभा क्षेत्र जहां पर शिवसेना शिंदे गुट के मुखिया तथा राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बेटे मौजूदा सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, इनकी उम्मीदवारी तय मानी जा रही है। मगर उम्मीदवारी कौन सी पार्टी से रहेगी, वो शिवसेना शिंदे गुट से लड़ेंगे या भारतीय जनता पार्टी से, यानी तीर कमान के चुनाव चिन्ह पर लड़ेंगे या कमल के, ये अभी भी सस्पेंस बना हुआ है। इस सीट पर अभी भी शिवसेना शिंदे गुट ने अपना उम्मीदवार अधिकृत रूप से घोषित नहीं किया है। उसी तरह से ठाणे का भी पेच फंसा हुआ है। ठाणे की सीट बीजेपी मांग रही है और शिवसेना शिंदे गुट का उस पर दावा बना हुआ है। अब ऐसे में आपको बता दें कि शिवसेना उद्धव ठाकरे गुट ने कल्याण लोकसभा क्षेत्र ठाणे में तो उन्होंने वर्तमान जो सांसद पार्टी में बने हुए राजन विचारे, उनकी उम्मीदवारी घोषित कर दी है। मगर कल्याण लोकसभा क्षेत्र में पहले शिवसेना में रही, फिर मनसे में गई, मनसे से भी एक बड़ा चुनाव लड़ी और फिर वापस वो शिवसेना में लौट आई वैशाली दरेकर, पूर्व नगर सेविका है, इन्हें उम्मीदवारी दी है। अब डोंबिवली के, कल्याण के और आसपास के जितने भी शिव सैनिक पुराने हैं, उद्धव ठाकरे गुट से जुड़े हुए हैं, उन्होंने कमर कस लिए वैशाली दरेकर को चुनाव जितवाने के लिए। उम्मीदवारी मिलने के बाद क्या कह रही है वैशाली दरेकर और श्रीकांत शिंदे की चुनौती को वो किस प्रकार से देख रही है, वो हम आपको बताएंगे। फिलहाल कल्याण लोकसभा क्षेत्र में सस्पेंस बरकरार है कि डॉक्टर श्रीकांत शिंदे कौन से चुनाव चिन्ह पर चुनाव लड़ेंगे, कमल के या तीर कमान के, क्योंकि अभी भी पेच जो फंसा हुआ है वो सुलझा नहीं है। उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दिलेला आहे, दाखवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे। मला कल्पना आहे जबाबदारी जरी मोठी असेल आणि समोर कोणी प्रतिस्पर्धी असेल तरी मला एकच सांगावंसं वाटतं की हा जो कल्याण लोकसभा जी आहे ती नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि यावेळेला सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच उभी राहणार, मला खात्री आहे। काय सांगाल, 2 टर्म श्रीकांत शिंदे या ठिकाणचे खासदार आहेत, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत, महायुतीची सत्ता आहे, तगडं आव्हान तुमच्या समोर आहे, तर कसं पाहाल? नाही, आव्हान तर तगडं पाहिजेच ना, प्रतिस्पर्धी हा तुल्यबळ असावाच लागतो आणि कधी ना कधीतरी श्रीकांत शिंदे सर्वसामान्यच होते, त्यांना इथल्या शिवसैनिकांनी आणि इथल्या मतदारांनी जिंकून दिलेलं आहे, त्यामुळे हे काही नवीन नाही आहे। त्यांना त्यावेळेला जिंकून दिलं, त्यावेळेला काम करणारे सगळे आम्हीच होतो त्यांचं, आणि आज मला उमेदवारी मिळालेली आहे, काम करणारे तेच शिवसैनिक आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून आमच्या पक्षाचं नाव मोठं करणार आहोत। एकंदरीतच तुमचा जर राजकीय प्रवास पाहिला तर तुम्ही शिवसेनेपासून तुमची राजकीय कारकीर्द सुरुवात झाली, मध्यंतरी तुम्ही मनसेत प्रवेश केला होता, तुम्ही पुन्हा शिवसेनेत, त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला। जेव्हा शिवसेनेत फूट पडली त्यावेळेला तुम्ही ठाकरे गटासोबतच राहणं पसंत केलं, तर एकंदरीत काय सांगायला पूर्ण राजकीय तुमच्या कारकिर्दीत? काय, आम्ही फक्त ठाकरेंना मानणारी माणसं आहोत, म्हणजे कुठेही गेलो तरी फक्त ठाकरे हेच आमच्यासाठी दैवत आहेत। त्यामुळे शिवसेना असेल काय किंवा मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय, काही असेल तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानतो आणि त्यामुळे आम्ही साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि राहणार, आणि त्यांनी जी जबाबदारी आता माझ्यावर दिलेली आहे ती मी पूर्णपणे पार पाडणार। कसं पाहता आता निवडणुकीकडे, कशी तयारी असेल आणि कसं सामोरे जाणार आहात या निवडणुकीत?
निवडणुकीला सामोरं जाताना मला असं वाटतं की सगळीकडे जे आता हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आमचे जे शहर प्रमुख आहेत, विधानसभा प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा संघटक आहेत, आमच्या सगळी महिला आघाडी आहे, आमचे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते मला वाटतं अगोदरपासूनच तयारीमध्ये आहेत. फक्त आज औपचारिकता उद्धव साहेबांनी पार पाडली की उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे काम तर सुरू झालेलं आहे, काम तर करतात आहेत, लोकांपर्यंत रोज पोहोचतात आहेत. त्यामुळे हे काही नवीन नाही आहे. आता फक्त उमेदवाराचं नाव घेऊन पोचायचं आहे.